सगळेजण. आय होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल आणि बस आम्ही सुद्धा सर्वजण मजेत आहोत. तुम्हा सर्वांसारखंच माझ्या घरी सुरुवात सुद्धा टिफिन बनवण्यापासूनच होते. सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि मी इथे बनवते कानासाठी टिफिन. त्याच्या एक्झाम स्टार्ट आहेत त्यामुळे 2 टिफिन आहेत. एकच टिफिन लागतोय आणि तो लवकरसुद्धा येतोय. त्यामुळं खूप काही असं पोळी भाजी नाही बनवत, स्नॅक टाईप बनवते आणि तसंही सकाळी तो काहीतरी खाऊन जातो. कधीतरी दूध देते, बिस्किट देते किंवा काही जे नाश्त्यासाठी बनवलेलं जातं पोहे वगैरे असं काहीतरी बनवूनच मी त्याला खाऊ घालूनच पाठवते. उपाशीपोटी नाही पाठवत मी त्याला. सो त्याची फरमाईश होती की मला बर्गर बनव. तर मी इथे मॅश पोटॅटो घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं पनीर ग्रेट करून टाकलं आणि बस बेसिकचे मसाले आणि बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ घेऊन असं छोट्या टिक्क्या बनवल्यात आणि ग्रिल पॅनवरती मी दोन्ही बाजूने ना तूप टाकून छान असं भाजून घेते, दोन्ही बाजूने ग्रिल करून घेते. हे बर्गरचे पाव मी काल आणले होते स्टार बाजारमधून, तर त्याच्यामध्येच मी बर्गर बनवते. खाली मी टाकलेल्या सॉसेसमध्ये मेयोनेज आणि माझ्याकडे काही भाज्या होत्या, टोमॅटो, काकडी आणि कांदा. काकडी नव्हती माझ्याकडे, तुमच्याकडे काकडी असेल तर तुम्ही टाकू शकता. दोन्हीच्यामध्ये ही टिक्की ठेवली आणि आवडतं मुलांचं ते म्हणजे चीज. दुसऱ्या बाजूने मी केचप हे केलं आहे आणि हे छान बाइंडिंग व्हावं म्हणून मी परत ग्रिल तव्यावरती ना दोन्ही बाजूनी छान ग्रिल करून घेते, जेणेकरून बाइंडिंग जे आहे ना व्यवस्थित होईल आणि आतमधलं चीज आहे ना ते मेल्ट होईल. अदरवाईज मग ते असंच ठेवलं तर मग ते खायच्या वेळेस आतल्या भाज्या वेगळीकडे, टिक्की वेगळीकडे असं होऊन जाईल. आणि कालचा टिफिन जो आहे ना आता रेडी झालेला आहे. आणि येस, मी घरात ना दिवाळीची क्लिनिंग स्टार्ट केलेली, खूप लवकर केली. आय नो, आता मला वाटते 2री-3री माळ आहे. हा व्हिडिओ थोडासा लेट पडतोय, पण ही 2ऱ्या-3ऱ्या माळीचा जो आहे ना व्हिडिओ आहे. फ्रीज जो आहे ना रिकामा झालेला होता, कारण सगळ्या भाजीपाला संपला होता. तर म्हटलं चला फ्रीजपासून क्लिनिंगला सुरुवात करूया. म्हणून फ्रीज छान आज सकाळी व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि जे काही ग्रोसरी फ्रीजमध्ये ठेवायची होती आणि जो भाजीपाला आणला होता तो छान क्लीन करून मी रात्रीच ठेवला होता. फक्त आता तो स्वच्छ करून मी फ्रीजमध्ये ठेवून देते. सो आय नो इतक्या लवकर मी का क्लिनिंगची सुरुवात करते ते सांगते, कारण बऱ्याच वेळेस शिवाय मी सुद्धा लग्न झाल्यानंतर 2-4 वर्ष तीच मिस्टेक केली. दिवाळी एक 8 दिवसानंतर आहे म्हणलं तर अगोदर 3 दिवस पूर्ण घराची क्लिनिंग, त्याच्यानंतर परत मग फराळ आणि मग ॲक्च्युअल जेव्हा सण येतो ना त्यावेळेस मग इतकी थकान येते ना आपल्याला त्या सणांचा एन्जॉयमेंट करताच येत नाही. सो त्यापेक्षा मी काय करते, दिवाळी एक 15 दिवस आहे म्हणले ते 15 दिवसाच्या अगोदरपासूनच मी ना दिवाळी क्लिनिंग स्टार्ट करते. आपला जो वेळ असतो मध्यंतरीचा, म्हणजे आपण दिवसाचा 1-2-3 तास तरी आपल्याकडे वेळ असतो रोज काढल्यानंतर. तर तो वेळ मी ना एखादा डेडिकेटेड एरिया घेते आणि मग तो क्लिनिंगला स्टार्ट करून अशा प्रकारे 7-8 दिवस जो आहे ना माझं घर क्लिनिंग चालतं. एक्स्ट्रा कामाचं बर्डन पडत नाही अजिबात. आणि तसंही फक्त दिवाळी क्लिनिंग पण होत नाही, कारण साईड बाय साईड आपले इतरचे सुद्धा कामं असतात, जसं काही स्वयंपाक, धुणी, भांडी जे आहे त्याला काही ऑप्शन नसतो, तो करावाच लागतो. सो कालच्याच दिवशी ना मी ही कढाई आणली होती स्टार बाजारमधून आणि त्याच्यासोबतच जे आहे ना ही मिनी चॉपर. कढाई एकदम छोटी आहे आणि ट्रिपलेची आहे, मला खूप आवडली. पाव किलो भाजी करण्यासाठी अगदी योग्य आहे. माझ्याकडे एक मोठा इलेक्ट्रिकल चॉपर आहे, पण तो इलेक्ट्रिकल आहे आणि हा जो आहे ना हा चार्जिंगचा आहे. छोटंसं आपलं एखादा कांदा किंवा लसूण, मिरची हे कट करायचे असतात, अगदी छान ऑप्शन. आणि मी म्हणजे मेन आणलेला आहे ड्रायफ्रूट्स कटसाठी, हा चार्जिंगचा आहे. आणि त्यानंतर ह्या 3 ब्रशचा सेट घेतलेला आहे मी गॅस क्लिनिंग, त्याच्यानंतर फ्रीज क्लिनिंगसाठी आणि सोबतच हे 2 जे आहेत ना कपडा घेतलेला आहे किचन क्लिनिंगसाठी. आज मला फक्त फ्रीज क्लिनिंग करून घ्यायचं होतं, पण दुपारच्या वेळेस अचानक स्वप्नीलचा कॉल आला की मी संध्याकाळी जेवायला नाही आहे, सो तुम्ही दोघांसाठीच बनवा काय बनवायचं आहे ते. आणि कानाचं असं चाललं होतं की मला खिचडी खायची आहे. म्हणलं चला चांगलंच आहे, कारण खिचडीला फार काही टाईम लागत नाही आणि भरपूर माझ्याकडे वेळ उरलेला होता. तर म्हणलंच अगोदर ना ही वॉर्डरोब क्लीन करून घ्यायचं होतं आणि वॉर्डरोबची अवस्था तुम्ही बघू शकता कशी झाली होती. लिटरली कपडे असे गोळा करू आतमध्ये ठेवून दिलेले होते. त्यामुळं म्हणलं चला आता आहे वेळ तर याच वेळेचा सदुपयोग करून घेऊया आणि कपाट साफ करायला काढलं. सो ॲमेझॉनवरून काही मी ऑर्गनायझरचे बॉक्स मागवले होते वॉर्डरोबचे, तर ते सुद्धा आजच रिसीव झालेले होते. खूप छान क्वालिटीमध्ये मला भेटलेले होते. याच्यामध्येच मी आता सगळे कपडे आहेत ना ऑर्गनाईज करून ठेवते.
तर सगळ्यात अगोदर ना जे कपडे मला लागत नव्हते, जे कपडे टाकाऊ झालेले होते ते म्हणजे त्यांचं एक वेगळं पोतं करून ठेवून दिलं. ते मी एखाद्या वेळेस टाकून देईन किंवा जाळून काहीतरी करून देईन, बाजूला करून ठेवलं. कारण बऱ्याच वेळा काय होतं ना, आपल्याला ते कपडे येत नसतात, आवडत नसतात, पण तरीसुद्धा आपण ते ठेवून देतो की करता येईल काहीतरी. आणि असंच अर्ध्याच्या वर कपड्यांचा जो पसारा आहे ना, तो कपाटामध्ये होऊन जातो. म्हणून मी काय केलं, ते सगळे कपडे बाजूला काढून ठेवले. कानाचे बरेचसे कपडे होते की जे येत नव्हते आणि मी तसेच ठेवले होते, ते बाजूला केले. आणि जे आता छोटे छोटे होत चाललेत ना, ते काढून मी रोजचे जे वापराचं जे आमचं कपाट आहे ना, त्याच्यामध्ये ठेवून दिले, जेणेकरून रोज वापरून ते कपडे उपयोगाला येतील असं. त्याचबरोबर सणासाठी आता आपण साड्या नेसणारच आहोत दिवाळीच्या. सो त्यासुद्धा साड्या काढून मी वर ठेवल्या, जेणेकरून सणामध्ये तो एक्स्ट्रा टाईम तर वाचेल. आणि साड्या काढण्यामध्ये आणि घालण्यामध्ये परत अस्तव्यस्तपणा पण येतो. म्हणून ज्या साड्या मला घालायच्या होत्या त्या साड्या मी अगोदरवरती काढून ठेवलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे जे मी बॉक्सेस आणले होते ना, त्याच्यामध्ये मी सेक्शन वाईज करून ठेवले. म्हणजे एका बॉक्समध्ये माझं जीन्सचं सेक्शन, एकामध्ये कुर्ती आणि एकामध्ये जे आहेत ना टी शर्ट्स वगैरे जे काही आहेत असं करून ठेवलेलं आहे. साईडला थोडीशी जागा उरलेली होती, तर तिथे मी माझे पर्सेस ठेवलेले आहेत. तर बघा, सुरुवात मी केली होती, मला असं वाटलं की 3 ते 4 तासात हे काम होईल. पण आत्ता ना जवळजवळ 10 वाजत आलेले होते आणि माझं काम अजूनही बरंचसं राहिलेलं होतं. साईड बाय साईडनं कानाच्या एक्झाम स्टार्ट होतात आणि उद्या ना स्टार्ट झालेले आहेत. उद्या त्याचा मराठीचा पेपर आहे. तर स्कूलमधून जो रिव्हिजन पेपर दिला जातो त्याचेसुद्धा मी रिव्हिजन घ्यायचं चाललेलं होतं इथे. जेणेकरून हे तर काम होईल, पण हे काम तर आपल्याला टाळता येत नाही. एक्झाम मुलांचं आहे, मला अभ्यास तर करून घ्यावाच लागतो. तर ते सुद्धा करून घेत होते. खिचडी माझी झालेली होती, तर आम्ही दोघांनी तीच खाऊन घेतली. आणि फायनली हा 11:30 वाजताचा व्हिडिओ क्लिप आहे. 11:30 वाजता माझं जे आहे ना कपाट अगदीच छान स्वच्छ करून झालेलं होतं. अशा प्रकारे जे कपाट आहे ना मी ते ठेवलेलं आहे. तर व्हिडिओ आत्तापर्यंत पाहिला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मला सबस्क्रायबरची खूप खूप गरज आहे. आणि जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर पण करायला काही हरकत नाही, नाही का? सो लाईक आणि शेअर पण करा आणि प्लीज मला सपोर्ट करा. ओके, बाय. भेटूया आपण आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.